पिंपरी चिंचवड शहराची सुरक्षा राम भरोसे असल्याचं पाहायला मिळालं। शहरातील निम्म्याहून अधिक सीसीटीव्ही बंद आहेत। शहरातील 2,500 सीसीटीव्ही बिघडलेले आहेत अशी माहिती आता समोर आली आहे। सीसीटीव्ही तातडीने सुरू करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत। पुण्यातील स्वारगेट स्टँडवर एसटी मध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता आणि त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला होता। या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि अशामध्येच पिंपरी चिंचवड शहराची सुरक्षा धोक्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बसवण्यात आलेल्या 5,000पैकी 2,500 सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शहर असुरक्षित असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या शहरामध्ये जवळपास 5,000पेक्षा अधिक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले, मात्र त्यापैकी जवळपास 2,500 कॅमेरे बंद अवस्थेत आहेत। तर हे काम करणारे ठेकेदार कोण आहेत? तर हे ठेकेदार इथल्या राज्यकर्त्यांचे जवळचे बगलबच्चे आहेत। नवे अशा प्रकारच्या गुंडगिरी करणाऱ्या काही लोकांना देखील ठेकेदार म्हणून नियुक्त केल्याचं आपल्या निदर्शनास येते। 3 कारणों से सीसीटीवी डाउन थे। पहला तो जैसे डेवलपमेंट वर्क में जो जैसे रोड की खुदाई, जैसे अपने मेट्रो का काम चल रहा है अभी TCMCHO से लेकर निगड़ी तक, तो जब वो खुदाई होती है तो कटता है। एक पहला कारण ये था। सेकंड, आपके इलेक्ट्रिकल जो कनेक्शंस होते हैं उनका इश्यू। और थर्ड, एक जो एक MC में जैसे काम रिपीटेडली करना पड़ता है, वो कोशिश है, टारगेट है कि एक महीने के अंदर, 1-1.5 महीने के अंदर कम से कम एटलीस्ट एक जैसा आपने बोला 50% कम होते हैं, 56% कम होता है, तो एक एक्सेप्टेबल लेवल। 100% आना तो बहुत थोड़ा इंक्रीमेंटली डिफिकल्ट होता है, बट मैं बोलूँगा कि एटलीस्ट 90% प्लस रहे, ये 1 महीने के अंदर कोशिश रहे। तर पिंपरी चिंचवड शहरामधील 2,500 सीसीटीव्ही बिघडलेले आहेत ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आणि त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 5,000 सीसीटीव्ही बसवलेले आहेत, मात्र त्यातले 2,500 सीसीटीव्ही बिघडलेले आहेत आणि ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी आता केली जाते।